नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. MA फर्स्ट सेमेस्टर फर्स्ट या वर्गासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार EC 1003 हा पेपर आपल्याला अभ्यासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिलेला आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण आजच्या लेक्चरमध्ये जागतिक व्यापार संघटना आणि शेती या संदर्भात विचार करणार आहोत. जागतिक व्यापार संघटना ही गॅट कराराचं स्वरूप म्हणूनच ओळखलं जातं. म्हणजेच गॅट कराराचं स्वरूप अधिक व्यापक करून त्याच्या अंमलबजावणीसाठी उरुग्वे या ठिकाणी सन 1986 मध्ये प्रगत देश आणि विकसनशील देश यांच्यात व्यापारविषयक वाटाघाटींना सुरुवात झाली आणि त्यातूनच सन 1993 मध्ये जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली. प्रत्यक्ष WTOच्या प्रत्यक्ष कार्याला 1 जानेवारी 1995 पासून सुरुवात झाली. या उरुग्वे वाटाघाटीमध्ये काही करारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आणि यातील महत्त्वपूर्ण करार म्हणजे कृषीविषयक करार, की ज्याला आपण ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर असं म्हणतो, की शेती हाच विकसनशील देशांचा मुख्य व्यवसाय आहे. आणि अशा या विकसनशील देशांना पुढं नेण्यासाठी त्यांचा शेती व्यवसाय त्या ठिकाणी प्रगत व्हावा हा विचार या ठिकाणी झाला. आणि WTO व शेती, कारण WTOच्या करारामध्ये प्रथमच शेतीचा समावेश करण्यात आला आणि त्या दृष्टिकोनातनं हा कृषीविषयक करार करण्यात आलेला आहे. हा शेतीविषयक करार करून शेती हा व्यवसाय WTOच्या स्थापनेनंतर जागतिकीकरणाच्या कक्षेत आणण्यात आला. तसंच बौद्धिक संपदेविषयक करार हाही शेती व्यवसायाशी संबंधित असलेला करार करण्यात येऊन जागतिकीकरण व उदारीकरणाची कार्यकक्षा आणखी व्यापक करण्याचे प्रयत्न करण्यात आले. या करारामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचाही मागच्या लेक्चरमध्ये आपण विचार केलेला होता, परंतु शेतीशी संबंधित जे काही करार करण्यात आलेले होते त्याचा विचार करताना प्रामुख्यानं या अविकसित आणि विकसनशील देशांच्या शेतीमालाला बाजारात प्रवेश मिळाला पाहिजेत. म्हणजेच विकसित राष्ट्रांकडून अविकसित व विकसनशील देशांना आधुनिक तंत्रज्ञानाचं हस्तांतरण हा जागतिकीकरणाचा शेतीवरील सर्वात मोठा अनुकूल परिणाम झाल्याचं आपल्याला सांगता येईल. जागतिक व्यापार संघटनेच्या करारानंतर खऱ्या अर्थानं आपण म्हटलंय की जागतिकीकरणाला चालना मिळाली आणि जे उद्योग सेवा या क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही आयात निर्यातीवरली बंधनं मोठ्या प्रमाणावरती शिथिल करण्यात आली. असं केल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये शेती क्षेत्राचा प्रवेश करणं सुलभ झालं. त्याचबरोबर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचं आगमन झालं. त्याशिवाय परदेशातनं तंत्रज्ञान, यंत्रसामग्री यांची थेट आयात करणं देखील सुलभ होऊ लागलं. या माध्यमातनं नवनवीन बियाणं, अवजारं, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, हार्वेस्टर व वाहनं, नवीन शेतीची तंत्र, ग्रीन हाऊस, हरितक्रांती, तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञानाचा वापर या स्वरूपात आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर सुरू होऊन शेतमालाची उत्पादकता मोठ्या प्रमाणावरती वाढली.
नवे नवे शेतीची उत्पादकता आणि उत्पादन यामध्ये वाढ होण्यास मदत झाली आणि अशा शेतीत तयार झालेल्या उत्पादनाला परदेशातही मागणी आली आणि मागणी वाढल्यामुळं परकीय बाजारात प्रवेश करणं WTOच्या स्थापनेनंतर सोपं झालेलं आहे। या WTOच्या सर्व सभासद देशांना शेतमालाच्या आयातीवरील सर्व संख्यात्मक निर्बंध शुल्काची पातळी ही 2001 पर्यंत विकसित देशांनी 36% कमी करावी, तर विकसनशील राष्ट्रांनी 2004 पर्यंत ही जी काही संख्यात्मक निर्बंध शुल्क आहे ती 24% कमी करावी। अशा प्रकारे जागतिक व्यापार संघटनेच्या सभासद राष्ट्रांना शेतमाल विक्रीसाठी नवीन आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश मिळवून देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण समजला गेलेला आहे। त्यानंतर विशेष स्थितीतील काही संरक्षणात्मक उपाययोजना या ठिकाणी करण्यात आल्यात की WTOच्या कराराचा विकसनशील देशांच्या शेतीवर सर्वात मोठा जो काही अनुकूल परिणाम झाला, परिणामी WTOच्या स्थापनेनंतर जागतिकीकरणाला चालना मिळत गेली आणि जागतिकीकरणामुळं बऱ्याच देशांनी मुक्त आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि त्यातून व्यापार हा खुला होऊ लागला। मात्र खुल्या व्यापारामुळं अवपुंजन प्रवृत्ती त्या ठिकाणी वाढते, अयोग्य अनिष्ट आणि गळेकापूस स्पर्धा वाढीस लागते आणि देशातील बाजारपेठेमध्ये देशी उद्योजक आणि देशी वस्तू यांचा ऱ्हास होण्याची वेळ त्या ठिकाणी येते आणि म्हणूनच जागतिक व्यापार संघटनेनं संरक्षणात्मक उपाययोजना आखलेल्या दिसून येतात आणि त्यामध्ये प्रामुख्यानं जकाती आणि आयात कराचा अवलंब या ठिकाणी करण्यात आला की देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण देण्यासाठी जेव्हा देशात मोठ्या प्रमाणावरती कर किंवा जकाती आकारण्यात येतात आणि त्यामुळं देशातील उद्योगांना वस्तूंना संरक्षण त्या ठिकाणी मिळतं। विकसित देशांसाठी शेतीविषयक करारातील हे कलम खूप महत्त्वाचं समजण्यात आलेलं आहे, कारण या कलमानुसार काही विशिष्ट प्रमाणात का होईना सर्व देशांना आयात करणं सक्तीचं प्रामुख्यानं करण्यात आलेलं आहे। त्यानंतर संरक्षणाचा उपाय म्हणून दुसरं एक कोटा ठेवण्याची मुख्य अन्नधान्यासाठी कोटा ठेवण्याची सवलत देण्यात आली। म्हणजे या तरतुदीनुसार सर्व देशांना आपल्या देशासाठी एक मुख्य अन्नधान्य प्रकार निश्चित करून त्यासाठी कोटा ठेवण्याची सवलत देण्यात आली। त्याचबरोबर या अन्नधान्याच्या देशांतर्गत मागणी किंवा उपभोगाच्या 1% एवढ्या प्रमाणात या अन्नधान्याच्या आयातीला परवानगी देण्याचं बंधनही ठेवण्यात आलेलं होतं। पुढं या ठिकाणी करांचं शिथिलीकरण प्रामुख्यानं करण्यात आलेलं आहे। या करारामध्ये आयात कर किंवा शुल्क आकारण्याची परवानगी देतानाच या आयात करामध्ये कपात करण्याचं देखील निश्चित करण्यात आलं आणि आयात कर व मुदत या बाबतीत ठोस तरतुदी करण्यास मान्यता देण्यात आली आणि यासाठी विकसित देश, विकसनशील देश, मागासलेले देश यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या। त्यानुसार विकसित राष्ट्रांनी 21 डिसेंबर 2000 पर्यंत आयात करामध्ये 26% कपात करावी, विकसनशील देशांनी 2004 पर्यंत 24% कपात करावी असं ठरवलं गेलं, तर मागास देशांसाठी अशी आयात कर कपातीची व त्यासाठीच्या मुदतीची कोणतीही निश्चिती घेतली गेली नाही। थोडक्यात अविकसित देशांना किंवा मागासलेल्या देशांना या करांच्या बाबतीमध्ये शिथिलता देण्यात आलेली होती, त्यांना पूर्णतः मुभा देण्यात आलेली होती। ज्या वेळेस काही नैसर्गिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते आणि नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणी आल्यानंतर उत्पादनामध्ये कमतरता निर्माण होत असते। म्हणजे बऱ्याच वेळा नैसर्गिक आपत्तीचा भाग म्हणून वादळ, महापूर, चक्रीवादळ अशा ज्या काही नैसर्गिक आपत्त्या येतात, भूकंप होतात, त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात शेतमालाचं नुकसान होतं, शेतीचं उत्पादन कमी होतं। मग अशा वेळेस
त्या ठिकाणी या नैसर्गिक आणीबाणीच्या काळामध्ये अशा शेतमालाची आयात करून त्याच्यावरले कर कमी करणं, WTOनं या शेतीविषयक करारामध्ये संरक्षणात्मक उपाययोजना केलेल्या असल्याकारणामुळंच विशेष स्थितीमध्ये देशातील अर्थव्यवस्थेला एक प्रकारचं संरक्षण प्राप्त होत आहे. त्यानंतर या नैसर्गिक स्पर्धेतील जी काही बांधिलकी जी काही आहेत तिचाही प्रामुख्यानं उल्लेख केलेला आहे की देशातील निर्यातीत वाढ करण्यासाठी सरकारद्वारे अनेक प्रकारचे किंवा अनेक विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. देशातील जी काही शेती आहे या शेतमालाला परकीय बाजारात जास्तीत जास्त मागणी निर्माण होऊन निर्यातीत वाढ व्हावी असं निर्यातीचं लक्ष पुढं ठेवण्यात आलं आणि अलीकडच्या काळात प्रत्येक देशांनी प्रामुख्यानं विकसनशील देशांनी निर्यात प्रोत्साहनाच्या दृष्टीनं जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये निर्यातीच्या बदल्यामध्ये कच्चा माल, यंत्रसामग्री, भांडवली साधनं आयात करण्याची उत्तेजनात्मक योजना आखली, निर्यात वस्तूंच्या संख्येवरील नियंत्रणामध्ये शिथिलता आणली, वाहतूक आणि दळणवळणाच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा या सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे की जेणेकरून निर्यात स्पर्धा कशी वाढीला लागेल. आणि या धोरणामुळं निर्यातदारांना कच्चा माल आणि अर्धपक्क्या वस्तू परदेशातनं मिळवणं सोपं त्या ठिकाणी झालं. भांडवली वस्तूंचं निर्यात प्रोत्साहन योजना जी काही आणली त्या योजनेखालील भांडवली वस्तूंची आयात आणखी शिथिल त्या ठिकाणी करण्यात आली. नवीन बाजारात प्रवेश मिळवण्यासाठी नवीन निर्यात धोरणं आखली आणि त्या धोरणानं विशेष परवाने देण्याची तरतूद प्रामुख्यानं करण्यात आलेली आहे. शेतीच्या विविधीकरणासाठी फळं, भाजीपाला, डेअरी उत्पादनं यांच्या निर्यातीसाठी वाहतूक अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आलं. तसंच ताग, कांदा असे काही अपवाद वगळता शेती मालाच्या बाबतीतील संख्यात्मक नियंत्रणं काढून टाकण्यात आली. त्याचबरोबर विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातली जी गावं किंवा ठिकाणं आहेत ती महत्त्वपूर्ण औद्योगिक स्थानं म्हणून पुढं या काळात आली आणि ती निर्यातीत महत्त्वपूर्ण सहभाग घेताना आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. निर्यात वाढावी, निर्यातीसाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा म्हणून राज्यांना सहाय्य देण्याच्या योजना आखून सहाय्य त्या ठिकाणी दिलं जाताना दिसत आहेत. उत्पादन वाढ व निर्यात वाढ यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यामुळं निर्यात वाढीला चालना मिळत गेली आणि त्यातून निर्यातदार शेतकऱ्यांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्या ठिकाणी तग धरू शकतो, टिकू शकतो ही एक भावना वाढीला लागली. त्याचबरोबर निर्यात स्पर्धेतील जबाबदारी घेतल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांच्या स्पर्धा क्षमतेत वाढ देखील झालेली आहे. या निर्यात अनुदानातील बांधिलकी म्हणून उल्लेख प्रामुख्यानं करताना आपल्याला की बहुतांशी देश हे आपला शेतीमाल जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेमध्ये टिकावा त्यासाठी विस्तृत बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशानं अशा शेतमालाच्या निर्यातीवर अनुदाने देत आहेत, सवलती त्या ठिकाणी दिल्या जातात आणि त्याच्यामुळं या निर्यात मालाला प्रगत देशातील मालाबरोबर स्पर्धा करणं शक्य होतं. याचबरोबर प्रगत देशांनी देखील या करारात ही तरतूद करून घेतलेली दिसून येते आणि या तरतुदीनुसार सभासद राष्ट्रांपैकी जे देश 1986 ते 1990 या काळात शेतमालाच्या निर्यातीवर अनुदानं व सवलती देत होते त्यांनी त्या सवलती पुढच्याही काळामध्ये चालू ठेवाव्यात आणि इतर देशांनी या सवलती बंद कराव्यात अशी तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे सन 1986 ते 1990 पूर्वी निर्यात अनुदान देणारे देश आणि निर्यात अनुदान न देणारे देश अशी एक विभागणी करून हे धोरण निश्चित करण्यात आलं आणि असं अनुदान देणाऱ्या देशांवर अनुदान कपातीचं बंधन घालण्यात आलेलं दिसून येतं. त्या बंधनानुसार विकसित देशांनी 31 डिसेंबर 2000 पर्यंत निर्यात अनुदानामध्ये 36% एवढी कपात करावी
आणि विकसनशील देशांनी 31 डिसेंबर 2004 पर्यंत निर्यात अनुदानामध्ये 13% एवढी कपात त्या ठिकाणी करावी, असं प्रकारचं बंधन या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर शेतीविषयक करारामध्ये प्रामुख्यानं करण्यात आलं. मात्र या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे की अल्पविकसित देशांसाठी मात्र असे कुठल्याही प्रकारचे बंधनं घालण्यात आलेले नाही आहे. त्यांना त्या ठिकाणी मोकळीक प्रामुख्यानं देण्यात आलेली आहे. कारण मुळातच ते देश मागासलेले आहेत, त्यांचं शेतीचं उत्पादन अतिशय कमी आहे, ते निकृष्ट प्रतीचं आहे, पण तरीही त्याही देशामध्ये शेतमालाचं उत्पादन हे दर्जेदार व्हावं, उत्पादनाचं प्रमाण वाढावं, त्याला निर्यात प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळावी, या दृष्टीनं मात्र त्यांच्या या निर्यात अनुदानामध्ये मात्र कुठल्याही प्रकारची अट घालण्यात आलेली नाही आहे. त्यानंतर विशेष आणि विभेदकारी उपाययोजनांचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं की विकसनशील देशातील ग्रामीण भागातील जे काही लोकांचं राहणीमान आहे यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी, त्याचबरोबर या देशांच्या अन्नविषयक गरजा भागवण्यासाठी खऱ्या अर्थानं शेती क्षेत्राचा विकास घडवून आणणं हे अत्यावश्यक आहे. आणि मग त्यासाठी उपलब्ध असलेल्या त्या देशामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचं एकत्रीकरण करणं, त्या देशामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करणं, शेतीच्या अनुदानाची सुलभतेनं उपलब्धता त्या ठिकाणी त्या सरकारनं देणं, शेतीविषयक संशोधन, तंत्रज्ञानाचा विकास, अर्थसहाय्य, या सर्व गोष्टींचा विचार करून शेतीविषयक करारामध्ये नवीन आधुनिक विकासासाठी प्रयत्न केलेले दिसून येत आहेत. आर्थिक विकासाच्या दृष्टीनं या करारामध्ये विशेष आणि विभेदक असे विचार मांडले आणि त्यामध्ये प्रामुख्यानं सीमांत शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे की शेती व्यवसाय हा विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे. शेती हा घटक मागासलेला असल्यामुळं त्या देशाच्या आर्थिक विकासात अडथळा निर्माण होतो. म्हणून जागतिक व्यापार संघटनेच्या शेतीविषयक करारामध्ये विशेष आणि विभेदकारी विचारांमध्ये सीमांत शेतकऱ्यांना संरक्षण दिलेलं आहे. कारण विकसनशील देशांमध्ये सीमांत शेतकऱ्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, त्यांची संख्या मोठी आहे आणि मग अशा या सीमांत शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करणं आणि त्यातून त्यांचं जीवनमान उंचावणं, त्यांचं उत्पन्न वाढवणं, त्यांना रोजगाराची त्या ठिकाणी एक हमी उपलब्ध करून देणं, या दृष्टीनं खऱ्या अर्थानं प्रयत्न करायचे होते. आणि विकसनशील देशातील अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी शेतीचा विकास हा महत्त्वपूर्ण असल्याकारणानं या शेती क्षेत्रातील सीमांत शेतकऱ्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. जागतिकीकरण व उदारीकरणामुळं कृषी क्षेत्रामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचं आगमन होऊ लागलं, शेतीत स्पर्धा निर्माण झाली आणि याच्यामुळं विकसनशील आणि मागासलेल्या देशातील सीमांत शेतकरी हे भूमिहीन होऊ नये, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषीविषयक करारामध्ये सीमांत शेतकऱ्यांना ज्या काही सवलती देण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांना या सीमांत शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं, यंत्रसामग्री, बी बियाणं, खतं, अनुदानं इत्यादी उपलब्ध करून देऊन या सीमांत शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवून त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी प्रयत्न केल्याचंही दिसून येतं की सीमांत शेतकऱ्यांना परकीय बाजारामध्ये उत्पादन पाठवण्यासाठी त्यांना वाहतुकीच्या सोयी, गोदामांच्या सोयी या देखील अल्प दरामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि यामुळं सीमांत शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून ते सीमांत शेतकरी स्वतःहून आपलं उत्पन्न वाढवण्यात तयार होतील, स्वतःचा विकास त्या ठिकाणी ते करतील, परिणामी आर्थिक विकासाला हातभार लावण्याचं काम त्यांच्याकडनं होईल आणि या दृष्टिकोनातनं सीमांत शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रवृत्त करणं सोपं त्या होईल. म्हणूनच WTOमध्ये अशा प्रकारच्या सीमांत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे. याच जोडीला शेतकऱ्यांना रोजगार प्रामुख्यानं उपलब्ध करून देणं हे या कृषीविषयक करारामध्ये
त्याचा समावेश प्रामुख्यानं करण्यात आलेला आहे। एक तर विकसनशील देशातील बहुसंख्य लोक हे ग्रामीण भागामध्ये वास्तव्याला आहेत आणि त्याच्यामुळे या ग्रामीण भागाचा विकास होणं अत्यावश्यक असल्या कारणामुळं त्या ठिकाणी असे प्रयत्न करणं गरजेचं आहे। परंतु या ग्रामीण भागामध्ये अजूनही दारिद्र्य आणि बेरोजगारी आहे। त्या समस्यांच्या निर्मूलनासाठी खऱ्या अर्थानं रोजगार निर्मितीत वाढ करणं गरजेचं आहे। म्हणून जागतिक व्यापार संघटनेच्या कृषीविषयक करारामध्ये शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती उपलब्ध करून देणं हा विचार त्या ठिकाणी आला आणि त्यातून या विकसनशील देशांच्या ग्रामीण भागातील जे काही लोक आहेत यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं निश्चित करण्यात आलं। त्याचाच एक भाग म्हणून भारताचा विचार जर केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 1977 साली ग्रामीण रोजगार सुरू झाला। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हंगामातच खरं तर रोजगाराची उपलब्धता असते आणि त्यानुसार या शेतकऱ्यांना वर्षभर काम मिळावं अशी तरतूद करून 2007-08च्या अर्थसंकल्पामध्ये 12,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आणि यानुसार शेतकऱ्यांना या रोजगार तर द्यायचा, रोजगार देत असताना त्या रोजगाराचा किंवा काम द्यायचं, कामाचा मोबदला म्हणून काही रोखीनं आणि अन्नधान्याच्या स्वरूपात हा मोबदला या ठिकाणी द्यायचा आहे। कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसही चालना मिळणार आणि मग अशा कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामं तिथं निर्माण करून किंवा उपलब्ध करून देऊन रोजगार त्या ठिकाणी वाढवणं की जेव्हा शेतात कामं नसतील तेव्हा अशी कामं काढून त्या ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करावी। यामध्ये प्रामुख्यानं बंधारे असतील, रस्त्यांची कामं, तलाव त्या ठिकाणी तलावाची कामं असतील किंवा गावतळी निर्माण करणं मग इत्यादी अशा रोजगार उपलब्धतेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढून एकूण देशातील 330 जिल्ह्यांपर्यंत ही व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे। यामुळं मागासलेल्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची उपलब्धता होऊन शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत झाल्याचंही दिसून येतं। त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी भारत सरकारनं 2009-10 मध्ये 39,000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि यातून विकासाला मदतच होताना आपल्याला दिसते। याचबरोबर मुख्य उत्पादनांना संरक्षण द्यायचं की WTOच्या स्थापनेमागं आंतरराष्ट्रीय सभासदांमध्ये सहकार्यास उत्तेजन, सर्व देशांना समान संधी, खुल्या आणि निर्बंधमुक्त व्यापारास प्रोत्साहन देणं हे खरं तर WTOच्या स्थापनेमागचे उद्देश होते आणि शेतीविषयक कायदा करार केलेत आणि या करारामुळं अविकसित देशांपेक्षा विकसित देशांना जास्त फायदा होत असल्याची टीका केली। मात्र जागतिकीकरण आणि उदारीकरणातनं शेती क्षेत्रासाठी नवनवीन आव्हानं उभी राहत आहेत। तशाच नवनव्या संधी देखील या शेती क्षेत्रात निर्माण होताना दिसत आहेत आणि अशा आव्हानांचा मुकाबला करून नवनवीन संधीचा लाभ घेऊन आपल्या शेती क्षेत्राचा पर्यायाने अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणणं हे महत्त्वाचं आहे। म्हणून जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळं देशातील शेती क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण होऊ नये या दृष्टीनं देशातल्या मुख्य उत्पादनांना संरक्षण दिलेलं आहे। देशातील किमान आयातीचं बंधन घालण्यात आलेलं दिसून येतं। मुख्य किंवा प्रमुख अन्नधान्यासाठी या तरतुदींमध्ये काही प्रमाणात कोटा ठेवण्यात आलेला आहे। सभासद देशांनी विकसित किंवा विकसनशील देश त्यांना किमान आयात 4% इतकी करावी अशी अट घालण्यात आलेली आहे। एकूणच मुख्य उत्पादनांना किंवा मुख्य शेतीमालाला संरक्षण देण्यामुळं देशातील शेती क्षेत्राला संरक्षण निर्माण झालेलं दिसून येतंय। करांचं शिथिलीकरण या ठिकाणी झालं की WTOच्या शेतीविषयक करारामध्ये करांच्या बाबतीत शिथिलीकरण करण्यात आलेलं आहे। म्हणजे आयात कर निश्चित करण्यात येऊन आयात करात कपातीचा दर आणि मुदत याबाबत ठोस तरतुदी करण्यात आल्या। विशेष आणि विभेदकारी विचारांमध्ये अशा तरतुदींना मान्यता देऊन त्याची अंमलबजावणीही केलेली आहे आणि या करारातील तरतुदींमुळं प्रगत देशातील विकसनशील देशांमध्ये आवश्यक असणाऱ्या आधुनिक यंत्रसामग्रीची तंत्रज्ञानाच्या वापराची आवश्यकता आहे अशी आयात करणं विकसनशील देशांना सोपं झालेलं दिसून येतं। या विकसनशील देशांना विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण बदल या करारांमुळं
करता आलेला दिसून येतो आणि WTOनं देशाच्या अर्थव्यवस्थेनुसार करांचं शिथिलीकरण केल्याचं दिसून येतं. विकसित देशांनी आयात करामध्ये जास्तीत जास्त 26% कपात करावी, विकसनशील राष्ट्रांनी आयात करामध्ये 24% एवढी कपात करावी, परंतु अविकसित देशांसाठी कराच्या शिथिलीकरणाबाबत कोणतीही अट घालण्यात आलेली नाही आहे. थोडक्यात करांच्या शिथिलीकरणामुळं बहुराष्ट्रीय देशांमधील तंत्रज्ञान अवगत करून विकास घडवून आणणं या विकसनशील आणि मागासलेल्या देशांना अधिक सोपं झाल्याचं दिसून येतं. आणि शेवटचं या ठिकाणी कृषी मालाचं मूल्य वर्धन करणं, संवर्धन करणं, की विकसनशील देशातला शेतकरी हा गरीब आहेत. जास्तीत जास्त लोक शेतीवर अवलंबून असल्यानं कृषी क्षेत्राचाच खऱ्या अर्थानं विकास होणं महत्त्वपूर्ण आहे आणि विकसनशील देशातील उत्पादन क्षमता देखील कमीच आहे. विशेष आणि विभेदकारी या तरतुदीमुळं कृषी मालापासून जास्त उत्पन्न मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्यात. कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची निर्मिती केली गेली, त्यातून कृषी मालावर प्रक्रिया करून त्या मालाचा दर्जा वाढवण्यात आला आणि अशा प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आलं. यातून कृषी मालाला मिळणारं उत्पन्नही वाढलेलं दिसून येतं आणि यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. कृषी मालाचं मूल्य संवर्धन करून देशातील शेतीमालाला जास्त उत्पन्न देण्यात WTOचा मोठा हातभार या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवणं शक्य झाल्यामुळं शेतीत सुधारणा घडून आल्यात. परिणामी उत्पादन क्षमता वाढू लागली. शेतकरी त्या बाबतीत प्रयत्नशील आहेत आणि त्याच्यामुळं आपापच शेतकऱ्यांचा विकास होऊन देशाचाही आर्थिक विकास होत जातो. अशा प्रकारे WTOच्या अंतर्गत शेतीविषयक करार आणि बौद्धिक संपदा विषयक करार केल्यामुळं विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर आणि कृषी क्षेत्रावरती दूरगामी असे परिणाम झालेले दिसून येत आहेत. आणि WTOच्या स्थापनेमागं आंतरराष्ट्रीय व्यापारात सभासद राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावं, त्याच्यासाठी उत्तेजन त्यांना मिळावं, समान संधी त्यांना प्राप्त व्हावी, खुल्या आणि निर्बंधमुक्त व्यापारास प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळावं, ही खरं तर प्रमुख उद्दिष्ट होती. आणि एकूणच जागतिक व्यापार संघटनेशी शेतीविषयक करारामुळं एक विकसनशील देशांना, त्यातल्या त्यात भारतालाही मोठी बाजारपेठ निर्माण झाली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा जो काही विकसनशील देशांचा कृषीमाल आहे तो कृषीमाल त्या ठिकाणी जाऊ लागला. परिणामी कृषी क्षेत्राचा विकास होऊन आर्थिक विकासाला मोठा हातभार लागलेला दिसून येतो. अशा प्रकारे या ठिकाणी जागतिक व्यापार संघटना आणि की शेतीचा विकास होण्यासाठी ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर AOA हा करार अतिशय महत्त्वाचा समजण्यात आलेला आहे. धन्यवाद.